नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, यांच्यासाठी एक पुन्हा एकदा एक महत्त्वाची अशी अपडेट जी आहे, सॅस पोर्टलवर एक नवीन नोटिफिकेशन परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे आणि या अंतर्गत पुन्हा एकदा मे महिन्यासाठीची पेन्शन जी आहे, वितरित करण्याबाबतचं हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. आता लाभार्थ्यांच्या मनामध्ये मुख्य प्रश्न आहे, हे जे परिपत्रक आहे यानुसार कोणत्या लाभार्थ्यांना मे महिन्यासाठीचं पेन्शन जमा केले जाणार आहे. तर महत्त्वाचा विषय असा आहे की पाहू शकता आत्तापर्यंत बहुतांश लाभार्थ्यांना एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यासाठीची पेन्शन जी आहे एकत्रित वितरण झालेली आहे, त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली होती. तर मग आता हे जी नवीन परिपत्रक आलंय हे कुणासाठी आहे? तर याचं जे नवीन परिपत्रक आत्ता जे जाहीर झालेलं आहे हे कुणासाठी आहे? तर पाहू शकता यामध्ये जे परिपत्रक सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहून घेऊयात, तर त्यामध्ये काय म्हटलंय हे वाचूयात. तर पाहू शकता यामध्ये म्हटलेलं आहे, सूचित करण्यात येते की डी प्रणालीद्वारे दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 26 मे सकाळी यामध्ये सकाळी म्हटलेलं आहे, थोडंसं चुकलेलं आहे यामध्ये 9 वाजल्यापासून तर रात्रीपासून आहे पाहू शकता. तर 9 वाजेपर्यंत पोर्टलवरील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचा लाभ वितरण करण्याची कारवाई करण्यात येणार असून सदर कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही. अशा पद्धतीचं नोटिफिकेशन आहे. पण नोटिफिकेशनमध्ये एक चुकीची माहिती आहे. तुम्ही जर चेक केलं तर पाहू शकता यामध्ये दिव्यांग लाभार्थी म्हटलंय. मात्र हे खरं नोटिफिकेशन जे आहे परिपत्रक आत्तापर्यंत मे महिन्यासाठीचा लाभ जो आहे निराधार योजनेअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती यांना जी पेन्शन दिली जाते ₹1500 त्यांच्यासाठी हा जो मेसेज आहे, परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे आणि त्यांचा लाभ जो आहे, हा दिला जाणार आहे मे महिन्यासाठीचा. यामध्ये थोडीशी चुकी आहे, की दिव्यांग लाभार्थी म्हटलंय, तर यामध्ये पुन्हा अपडेट होऊन चेंज होईल आणि जे काही सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागामार्फत जे काही ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, हे जे लाभ घेतात, त्यांचा लाभ जो आहे, पेन्शन जे आहे, वितरित केली जाणार आहे. या अगोदरच दिव्यांग बांधवांची पेन्शन जमा झाली असून पुन्हा त्यांच्यासाठी कोणतीही पेन्शन या महिन्यामध्ये वितरित केली जाणार नाहीये. त्याच्यानंतरनं जून महिन्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने हप्ता वितरणाबाबतची अपडेट जी आहे, ही लवकरच जाहीर केली जाईल. सध्याचा जो मेसेज आहे, परिपत्रक आहे, हे फक्त निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. दिव्यांग बांधवांसाठीची पेन्शन ही जमा झालेली आहे. त्या अपडेटमध्ये लवकरच नवीन बदल जो आहे, हा केला जाईल. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच निराधार योजनेअंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत लाभ घेणारे सगळे जे पेन्शन लाभार्थी आहेत त्यांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. या संदर्भातल्या निराधार योजनेबाबतच्या सगळ्या पुढच्या या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.